माणिकराव कोकाटे आपल्याबरोबर आहेत. कोकाटे सर, खरं तर शपथविधी करता तुम्हाला फोन आला का? कारण की महायुतीचा आता शपथविधी समारंभ पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून तशी काही सूचना आली? शपथविधीसाठी फोन आलेला नाही. फोन आलेला आहे पार्टी मिटिंगसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय तटकरे साहेब यांनी मला फोन करून सांगितलं की आपण 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा सत्कार आहे, आपण या सत्कारासाठी हजर राहावं असं त्यांनी आम्हाला आदेश केला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण आमदार या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि शपथविधीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याची यादी दादा स्वतः या ठिकाणी डिक्लेअर करणार आहे किंवा स्वतः या ठिकाणी कळवणार आहे. खरं तर दादाचा फोन नाही, दादांचा कुठल्याही प्रकारचा फोन नाही. परंतु नाशिकमधनं सर्वाधिक आमदार पक्षाचे निवडून आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सिनियरिटीला देखील आता गेलेला आहात. मग तुमची इच्छा आहे का दादांकडनं तुमचं मंत्रिपदाच्या संदर्भात काही सुतोवाच करणार? तो सर्वस्वी निर्णय दादांचा आहे. त्यामुळे आमचा विश्वास आहे आणि दादांवरती प्रचंड विश्वास आहे. नाशिक जिल्ह्याने भरभरून साथ दिलेली आहे. त्यामुळे दादांनी तो निर्णय घ्यायचा आहे. दादा निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. खरं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, परंतु नागपुरात हिवाळी अधिवेशन असल्यामुळे सर्वच राष्ट्रवादीचे जे नेते मंडळी असतील, पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले असल्याचं पाहायला मिळतं. थोड्याच वेळात अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, इतर नेते मंडळी जे आहेत ते दाखल होणार आहे. पण त्या नेते मंडळी दाखल होण्याच्या अगोदर आपण पाहू शकतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते दाखल झालेले असल्यात पाहायला मिळतं. अनिल पाटील असतील, त्याचसोबतच इतर अमोल मिटकरी असतील, माणिकराव कोकाटे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, नरहरी झिरवळ असतील, बडोले असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात या संपूर्ण विदर्भाच्या पदाधिकारी मेळाव्याला जो आहे तो सुरुवात होईल आणि सुरुवात झाल्यानंतर या संपूर्ण मेळाव्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याच्या संदर्भात अजित पवार विदर्भातील पदाधिकाऱ्यांना काही सूचना देणार आहेत का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो आज संध्याकाळी राजभवनावरती नागपुरात होणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला. आणि त्याकरता राष्ट्रवादीच्या आमदारांना वरिष्ठ नेत्यांकडनं फोन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इतर नेते मंडळी देखील या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. आणि मोठ्या संख्येने हे नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं. कारण की विधानसभेच्या निवडणुकीत एक अभूतपूर्व यश जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं होतं. नरहरी झिरवळ या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह जो आहे तो या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठा असलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते मंडळी आहेत विदर्भातले ते सर्वच जण जमलेले आहेत. सूरज चव्हाण आपल्याबरोबर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते. सूरज चव्हाणजी, खरं तर पक्षातल्या अनेक आमदारांना फोन येताना पाहायला मिळतोय. हा सस्पेन्स इतका ताणत का ठेवलेला आहे? कारण की महायुतीला आता स्पष्टच बहुमत मिळालं असताना हा सस्पेन्स इतका जरुरी आहे का? काही गोष्टीसाठी योग्य वेळी योग्य सांगावं लागतं आणि ज्यांना शपथविधी आहे त्यांना फोन आमच्याकडनं गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबासहित ते उपस्थित या ठिकाणी आहेत. हा सस्पेन्स नसून ज्यांची शपथविधी आहे त्यांना निरोप गेलेला आहे, त्याच्यामुळंच कुठलाही सस्पेन्स नाही. ज्येष्ठांच्या मान्यतेनं सगळ्या गोष्टी होत आहेत. धक्कातंत्र वापरलं जात आहे. भाजपकडनं देखील तशाच पद्धतीने नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे. राष्ट्रवादी देखील तशाच पद्धतीचं धक्कातंत्र देणार आहे का? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या बदल केलेल्या आहेत. नवनवीन कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. अजितदादांनी ज्येष्ठांचा अनुभव आणि नवीन तरुणांचा जोश हे दोन्ही एकत्रित करून नवीन मंत्रिमंडळ आज आपल्याला पाहायला दिसेल. आपण पाहिलं की विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होताना पाहायला मिळतोय आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी जे आहेत आणि त्याचसोबत नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत रुपालीताई चाकणकर आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा. महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात तुम्ही. 41 आमदारांचं अभूतपूर्व यश आणि त्यानंतर आता आमदार आता मंत्री होणार आहेत 9. इतका सस्पेन्स का? आता अभूतपूर्व यश महायुतीला भेटलं असताना इतका सस्पेन्स मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतीत का? मला वाटत नाही सस्पेन्स वगैरे काही याच्यामध्ये. आपण कायम पाहतो की पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतात त्या संबंधित व्यक्तीपर्यंत ते निरोप पोहोचवलेला जातो. आणि आज आपण हा आमच्या विदर्भाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, यामध्ये आमचे सगळे आमदार उपस्थित आहे. याच्यानंतर मंत्रिपदाची शपथ होणार आहे. आपण देखील पाहणार आहोत आता कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. बरीचशी नावं आपल्यापर्यंतही पोहोचलेली आहेत.
आणि त्यांनी देखील स्वतः सांगितले की आम्हाला निरोप मिळालेले आहेत. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुकानंतर लागणार आहेत आणि त्या संदर्भातली पूर्वतयारी केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावरती पुढच्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लढवणार आहात का? कारण की ज्या पद्धतीने भाजपचा आता एकला चलोरेचा नारा कुठेतरी त्यांचा पाहायला मिळतो, 100% भाजप. कायम विरोधकांकडून अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात, पण लोकसभेपासून आतापर्यंत आपण पाहतोय महायुती एकत्र लढली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी जनमानसामध्ये आपल्या एका नेतृत्वाचा कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते मान्य करून कार्यकर्ते काम. महायुती अभेद्य राहणार का? कारण की ज्या पद्धतीने आता 100% भाजप स्वतः भाजप नारा देणार आहे, त्याकरता अनेक त्यांच्या पक्षांतर्गत बदल हालचाली होताना पाहायला मिळतील. अशातच महायुती ही लॉंग टर्म टिकेल. महायुती ही अभेद्यच आहे. विरोधकांनी त्याची काळजी करू नये, विरोधकांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी वक्तव्य करत असेल तर त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं. आम्ही सक्षम आहोत. खरं तर धन्यवाद. आमच्याशी बातचीत केली या होत्या रुपाली चाकणकर. आणि आपण पाहू शकतो की बाबा आत्राम असतील आणि इतर नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बाबा आत्राम यांच्याबरोबर बोलणार आहोत. आत्राम सर, खरं तर गेल्या वेळेस आपण कॅबिनेट मंत्री होता, परंतु यंदा आत्तापर्यंत 4 वाजता शपथविधी आहे. आत्तापर्यंत तुम्हाला कोणतीही सूचना मंत्रिपदाची मिळालेली नाही? त्याच्यामध्ये काय हे नाही, आता पक्षाचं काम करू ना. आता काय ते लोकांच्या आपण आमदार म्हणून आपल्याला काम करता येते, जास्त चांगल्या प्रकारे काम करता येते. मंत्री राहिला की थोडाफार बंधन असतो. त्या दृष्टिकोनातून आता स्वतंत्रपणाने आपण फ्लोर ऑफ द हाऊसमध्ये आपण काम करू. नाराजी वगैरे काही नाही का? कारण की विदर्भामध्ये तुम्ही एक मोठं प्रस्थ होता, तुमचं नाव होतं आणि अशातच गेल्या वेळेस कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही सांभाळलेलं आणि आता तुम्हाला मंत्रीपद मिळत नाही. राजू कारेपोरे तुमच्या बाजूला बसले, तुमचे सहकारी जे तुम्हाला पाठिंबा देतात. नाही ते ठीक आहे ना. आम्ही सगळे विदर्भवादी आहोत, काय फरक नाही पडत. आमचे नेते महाराष्ट्राचे आहेत, अजितदादा, ते सगळं सांभाळून घेतील. विदर्भात हिवाळी अधिवेशन होतं, विदर्भावरचा व्यक्तीला मंत्रिपद न देता विदर्भावरती अन्याय हा राष्ट्रवादी पक्षाकडनं होता. नाही तसं काही नाही. ते ठीक आहे, जागा कमी आहेत त्यामुळे सगळ्यांना ॲडजस्ट करावं लागते. आम्ही सगळं वयाने जास्त असल्यामुळे आम्हाला लोकांना थोडं थांबायला सांगितलं आहे, तर आम्ही थांबलो. काय फरक नाही पडत. खरं तर आपण पाहिलं की बाबा आत्राम होते आपल्याबरोबर. बाबा आत्राम यांचं म्हणणं आहे की पक्षाकडनं आदेश आहे, पक्षाचं काम करा, त्यामुळे आता यापुढे पक्षाचं काम करत यापुढे राहणार आहे, असं बाबा आत्राम यांचं म्हणणं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विदर्भाचा मेळावा जो आहे तो देशपांडे सभागृहात नागपुरात होताना आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण हॉल जो आहे तो या ठिकाणी पूर्ण भरलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार आणि सुनील तटकरे, इतर नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी हजर होतील आणि हा संपूर्ण जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे संपूर्ण कमबॅक आहे आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा उत्साह जो आहे तो वाढलेला या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळतो. व्हिडिओ सिद्धेश नाईकसह अक्षय मंगडे, टीव्ही मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.